RJR Herbal Hospitals. सोरायसिसचे प्रकार: प्लेग सोरायसिस, नेल सोरायसिस, गट्टे सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पिस्टुलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, स्कार्फ सोरायसिस आणि यासारखे सोरायसिसचे प्रकार वनस्पतीपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध घेऊन RJR हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव रामचंद्र चंदकुंभार, सातारा. मला 2.5 वर्षाला जास्त झालं सोरायसिसचा आजार आहे. तर दवा केली, कुठं केली, तेवढ्यापुरतं दवा केली की फरक पडायचा, पुन्हा आणखीन चालू व्हायचं. पुन्हा आम्ही टी व्हीला RJRच्या टी व्हीला बघितल्यानंतर आम्ही म्हणलं आता दवाखान्यात जायचं, दवा घ्यायची. RJR दवाखान्यात येऊन आम्ही 1 महिन्याची दवाई घेतली. त्यात मला 60 ते 65% जास्त फरक पडला आणि माझं शरीरातलं पाणी किंवा चमडंही निघून पडत होतं, ते सगळं बंद झालं आणि आता मी 70% चांगला आहे, एकदम व्यवस्थित. RJR डॉक्टरचं व सगळ्या स्टाफला आमचा सगळ्यांचा धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव निलिमा आहे. मी नागपूरच्या भंडारदरातल्या रावणवाडीला राहते. मला सोरायसिसचा प्रॉब्लेम झालेला होता. भरपूर डॉक्टर दवाखाने केले. टीव्हीवर जाहिरात पाहून RJR हॉस्पिटलला आले. 3 महिने येऊन उपचार घेतले.
आता फार सुधारणा झालीये. मला आधी खूप आग व्हायची, हातापायाची सगळी चामडी निघायची, रक्त यायचं, रात्रंदिवस दुखायचं, रक्त यायचं तेव्हा फार जळजळ व्हायची. इकडं आल्यापासून याच्यात फार सुधारणा झालेली आहे. आता मला दुखत नाही. मी सगळ्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर इथे आले आहे आणि इकडे मला गुण आलाय. आता माझी प्रकृती पण सुधारली आहे. माझे जुने त्रास आता कमी झाले आहेत. बरं वाटतंय. माझ्यासारखं येऊन इकडे इलाज करून घेऊन तुमचा फायदा करून घ्या. RJR हॉस्पिटलला धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीस, गुडघेदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, PCOD आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव कासूबाई चव्हाण. मी असल्पा घाटकोपरून आलेली आहे. मी हर एक दवाखाना केला आहे, त्यानं पण मला आराम नाही. चालता येत नव्हतं, मला झोप नव्हती, पायाचे एकदम थाळ व्हायची, रडत राहायची, जेवण जात नव्हतं मला. जेव्हा मला इथं ॲड्रेस आला, मला फोन आला माझ्या भाच्याचा की चेंबूरला जा, तुम्ही तिथं एक दवाखाना आहे आणि तिथून दवा गोळी आणा. 5 वर्ष झालं मी इथून तिथून दवा करत होते, पण मला कुठंच गुण आला नाही एवढा पैसा लावून. पण RJR दवाखान्यामध्ये मी आले, 1 महिना झाला, तर 1 महिन्यामध्ये मला धरून चलून आणत होते, पण 1 महिन्यामध्ये मला खूप खूप फरक पडलाय. मी त्या धन्यवाद आभारी आहे त्या डॉक्टर लोकांचे. खूप खूप धन्यवाद माझा. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर 1 वर्ष झालं त्यांना कमरेचा त्रास होतोय आणि 5 वर्ष झाली त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे. पण आता कमरेमध्ये त्यांना खूप फरक पडलेला आहे इथे आल्यामुळे. पण आम्ही डॉक्टरकडे मी घेऊन गेली होती, त्यांना खूप म्हणजे त्रास होत होता, चालता येत नव्हतं.
थोडंफार चालले तरी बसावं लागायचं. तर आमचे डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आहे. एक्सरसाइज करून थोडाफार आम्हाला फरक पडला होता. पण नंतर म्हटलं डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. म्हणून मग मी एक टी व्हीवरती ॲड बघितली RGR हॉस्पिटलची आणि त्यांना इथे घेऊन आले. 1 महिन्याभराच्या औषधाने त्यांना खूप फरक पडला. आता ते व्यवस्थित चालतात आहेत, तेवढा त्रास होत नाही आहे. आणि पायाचा सुद्धा त्यांना फरक पडलेला आहे. जळजळ व्हायची, मुंग्या यायच्या, चालायला व्हायचं नाही, तोही त्यांना एक फरक पडलेला आहे. त्यामुळे RGR हॉस्पिटलचे धन्यवाद. RGR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. 2 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RGR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. अनेक वर्षांपासून पक्षाघाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी बेंगलोरहून इथे आले आहे. मी लकव्याने पीडित आहे. लकव्यामुळे माझे हात दुखायचे, जॉईंट पेन व्हायचं, एवढं की बाथरूमसाठी पण उठून चालून जाता येत नव्हतं. कपडे धुता येत नव्हते. मी स्वतःहून काहीच करू शकत नव्हते. मी कुठेच जाऊ शकत नव्हते आणि अंथरुणातच होते. सगळं शरीर अगदी जखडून जायचं. हात, पाय, गुडघे, खांदे आणि ही मान सगळं काही खूप खूप दुखायचं. सुरुवातीला इंग्रजी औषधं केली, इंग्रजी उपचार झाले. मग मी टीव्हीवर RGR ची ऍड बघितली आणि सरळ इकडे आले. 1 महिन्यासाठी ट्रीटमेंट घेतली. आता मी चालू शकते, काम करते, कुठलंच काम करण्यासाठी काही त्रास होत नाहीये. आता इकडचं औषध घेतल्यापासून खाते पिते आणि छान काम करते. RGRला मी मनापासून धन्यवाद देते. तुम्ही पण इकडे या, व्यवस्थितपणे औषधं घ्या आणि तुमचे सगळे आजार पूर्णपणे बरे होतील. तुम्ही सगळे इकडे या आणि RGRच्या सेवेचा लाभ घ्या.
ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते संपूर्ण बरे झाले. असे 5000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. भगवान रामचंद्र घोंगडे, गाव पैनी. हे 5 वर्षापासून सोरायसिस होता. मला अंग खाजवत जाय, हे खूप त्रास होत जाय. मला जेवण जात नसं, काही नसं. अंगावर फूट डाग होती, सगळे डाग क्लिअर झाले. RGS आलो तो ऑप्शन. टीव्हीला एक दिवस ॲडव्हर्टायझिंग बघितले तर आलो मग, पण हे फरक पडला आता. मग 3 महिने ट्रीटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट घेतल्याच्या बाद मला फरक जाणवला. आता खाजवत नाही, आता चांगली आहे तब्येत. RGSचे धन्यवाद. आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते, असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RGR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. 2 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते संपूर्ण बरे झाले. असे 5000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RGR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा, क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, लँडमार्क घरडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा, सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा, दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला जवळ, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, पिन कोड 411011. नाशिक शाखा, दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001.